मी एक कविता लिहिली आहे छोटीशी आदरणीय मास्तरांसाठी. कवितेचा शीर्षक आहे संवेदनशील बाप. तर कविता काहीशी अशी आहे. मातीतल्या एका तरुणाने दुर्बलांचं दुःख पाहिलं, जानवाया दुःख त्यांचे, त्याने दीपस्तंभाचं झाड पेरलं. मी त्या अंकुराचं वटवृक्ष झालेलं पाहिलं, पान होताच उमगले मज. दीपस्तंभ हे नाम मात्र, मी यजुवेंद्र नावाचं चालतं फिरतं विद्यापीठ पाहिलं. मी यजुवेंद्र नावाचं चालतं फिरतं विद्यापीठ पाहिलं. मायदेशी पाहिलेल्या स्वप्नांना त्याने विदेशातही रंग दावले. मायदेशी पाहिलेल्या स्वप्नांना त्याने विदेशातही रंग दावले. दुर्बलांच्या माथ्यावरती उद्धाराचे पुष्प वाहिले. ज्या मातेने तुला जन्म दिला, ज्या मातेने तुला जन्म दिला, त्या मातृत्वाला धन्य लाभले. विवेकानंदांच्या त्या विचारांना तू पुन्हा एकदा जगदावले, तू पुन्हा एकदा जगदावले. नीतिमूल्यांच्या या विश्वात जणू व्यक्तिमत्वाला आशा मिळाली. कसे सांगू अरे जिवेंद्रा, तुझ्या सानिध्यात या पंखांना कशी भरारी मिळाली. जशी पंढरीच्या त्या पुंडलिकाला भक्ती मिळाली. कोमजलेल्या त्या चेहऱ्यांना या विश्वात हास्य मिळाले. कोमजलेल्या त्या चेहऱ्यांना या विश्वात हास्य मिळाले. दुर्बलांच्या त्या दुःखांना मायेचे कसे हात मिळाले. जसे भटकलेल्या त्या आत्म्यांना कसे बसे हो मोक्ष मिळाले, कसे बसे हो मोक्ष मिळाले. वसंत ऋतू जो आपल्या सानिध्यात नव्या फुलांना बहार देतो, वसंत ऋतू जो आपल्या सानिध्यात नव्या फुलांना बहार देतो. सागर कसा नदीचा आपलं म्हणून स्वतःत घेतो. बाप आमचा आपल्या सानिध्यात नव्या विचारांना उमेद देतो. असा कसा रे आमच्यासाठी रोज स्वतःला झोकून देतो. असा कसा रे आमच्यासाठी रोज स्वतःला झोकून देतो. मदत करण्याप्रती मन निर्मळ असावे लागते. मदत करण्याप्रती मन निर्मळ असावे लागते. सुधारक होण्याकरिता आधी फुले वाचावा लागते. जाणवाया दुःख लेकरांचे आधी बाप व्हावे लागते, आधी बाप व्हावं लागते. उद्धारासाठी मात्र दुर्बलांच्या आता यजुवेंद्र पाहावा लागते, आता यजुवेंद्र पाहावा लागते. हो, इथेच तर माझी पहिली भेट झाली. पाया समक्ष झोपताच मज साक्षात विठूंची प्रचिती झाली. एव्हाना बेहिशोब बोलणारा मी त्यावेळी मात्र स्तब्ध होऊन उभा राहिलो. विठू समक्ष पाहून मात्र बोलण्यासाठी शब्द शोधत राहिलो, बोलण्यासाठी शब्द शोधत राहिलो. काय बोलू, काय सांगू, काय विचारू, जीवनात असे प्रश्न जार. पण पाठीवर हात ठेवून लढ म्हणतो बाप आमचा. बाळ भिऊ नकोस, प्रश्न विचार. पक्षाचे घरटे झाडावरचे जे सातत्याचे प्रमाण आहे, दीपस्तंभ आमचे आम्हास अहो मंदिरा समान आहे. यजुवेंद्र हा बाप आमचा या मंदिराचा देव आहे. ज्या मंदिराची भक्ती ही फक्त आणि फक्त माणुसकी आहे, ही फक्त आणि फक्त माणुसकी आहे. सांग या सगळ्यांसाठी तुझे आभार मानू कसे, सांग या सगळ्यांसाठी तुझे आभार मानू कसे. जर विचारले देवाने सांग कुठे काय देऊ कसे, सांगेल त्याला अभिमानाने कुबेराचे प्रांत नको. मज यजुवेंद्राचा ध्यास दे, तू सोन्याची खान ठेव. मज यजुवेंद्राचा विचार दे, मज यजुवेंद्राचा विचार दे. सांग यजुवेंद्रा तुला परिभाषित करू कसे, सांग यजुवेंद्रा तुला परिभाषित करू कसे. प्रतिभेला न्याय देणे ते एवढेही सोपे नाही, प्रतिभेला न्याय देणे ते एवढेही सोपे नाही. तुझं शब्दात व्यक्त करू एवढे माझे समर्थ नाही. या मुलाला तसं लिहिता येतं, पण हा बाप माझं उमगत नाही. तरी सांगून बघतो जमेल तेवढं, तरी सांगून बघतो जमेल तेवढे. तर ऐका, निश्चयाचं मूर्तिमंत उदाहरण तू, विवेकानंदांचा साक्षात विचार तू. निश्चयाचं मूर्तिमंत उदाहरण तू, विवेकानंदांचा साक्षात विचार तू. समाज कार्याच्या पटलावर अविरत टिकणारे नाव तू. आम्हा लेकरांचा संवेदनशील बाप तू, आम्हा लेकरांचा संवेदनशील बाप तू, आम्हा लेकरांचा संवेदनशील बाप तू. थँक्यू सो मच. Thank you.